नमस्कार. मराठी कथा संमेलन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चतुर्भुज या पुस्तकातील कथा बलिदान, लेखक वपू काळे. ही कथा 2 भागात विभागली आहे. भाग पहिला. घरातून बाहेर पडताना तेजस्विनीनं विजयच्या हातात 5 रुपयाची नोट देत म्हटलं, संध्याकाळी ऑफिसातून घरी येताना टॅक्सी करावी. याचा अर्थच मला समजत नाही. टॅक्सीत का पैसे घालवायचे उगीच? गाडीनं नाही का मी रोज येत? तेजस्विनीच्या हातातल्या नोटेकडे पाहत विजय म्हणाला, आज गाडीनं येणार का? गाडीनं येईन किंवा सरोज आली तर तिच्या कारमधून येईन. तेवढ्याचसाठी हे पैसे ठेवा. टॅक्सीनं या हवं तर, पण सरोजच्या मोटारीतून येऊ नका. असंच ना? मला तर कळतच नाही तुला काय झालंय ते. तुझ्या मनात काय येईल आणि काय नाही. कबूल, मी कोत्या मनोवृत्तीची आहे, हलक्या कानाची आहे. मला माझं मन नाही करता येत मोठं. म्हणूनच हे पैसे. टॅक्सीनं या. आणि सरोज आली आणि मोटारीतून चला म्हणाली तर? समर्पक उत्तर देण्या इतके तुम्ही तत्पर आहात, तेजस्विनी शांतपणे म्हणाली. विजयच्या हातात नोट ठेवीत ती घरात आली. तिच्या दृष्टीनं मामला संपला होता. संपवणं सोपं होतं. विचारात पडावं अशी ती बाबच नव्हती. वर्तमानपत्र नको असलं म्हणजे नाही आपण सहज सांगतो, उद्यापासून पेपर नको म्हणून. तसंच हे. ज्या माणसाला एखाद्याची ओळख वाढवता येते त्याला ती कमी करता आली पाहिजे. एवढंच काय, त्याला ती संपूर्ण तोडता आली पाहिजे. होय, चिडलेला विजय आत्मसंयमन करीत म्हणाला. पण तेवढ्यात थंडपणे मिश्किलपणे हसत सरोज म्हणाली, हात तिच्या. सोपं आहे. मी तुम्हाला घरापर्यंत सोडते. तुम्ही मला पैसे द्या. आणि वहिनींची खात्री पटवून देण्यासाठी मी घरात येऊन पैसे घेतले म्हणून सांगते. मग तर ठीक होईल ना? चढलेल्या चेहऱ्यानं पडलेल्या आवाजात विजय म्हणाला, तुला सगळीच थट्टा वाटते. आता एवढ्या साध्या गोष्टी राहिल्या नाहीत. भडकली तर व्हायची सगळीच पंचायत. त्यापेक्षा आपण भेटायला नको. असंच ना? माफ करा. भलतेच उपाय भलत्याच अवस्थेत सुचवू नका. तुम्हाला कदाचित हे सर्व विसरणं सोपं वाटत असेल, पण सरोज असं काही बोलून माझ्यावर अन्याय करू नकोस. कदाचित तुम्ही काही वेळा चेहऱ्यावर निर्विकारता दाखवता, तेवढी अंतकरणात असेलही, सरोज जाणून बुजून म्हणाली. सरोजच्या ह्या खोडसाळ विधानावर विजय भडकला. आधीच त्याच्या मनाची दुधावस्था झाली होती. त्याला तेजस्विनी तर हवीच होती, पण सरोजचं आकर्षण तेवढंच जबरदस्त होतं. तिच्या व्यक्तिमत्वाचा, लागवी स्वभावाचा एवढा विलक्षण पगडा त्याच्यावर पडला होता की त्यातून सुटका कठीण होती. आता त्याचा तो राहिलाच नव्हता. तिच्याकडे गहाण पडला होता. मनानं विजय सगळीकडे वावरायचा, पण तो तिच्या स्मृतीसह. दैनंदिन जीवनातली अशी बाब राहिली नव्हती की ज्यात सरोजची आठवण नाही, सरोजची उणीव भासली नाही. आनंदाचा प्रत्येक क्षण सरोज विना डागळल्यासारखा वाटायचा आणि उपेक्षेचं साधं दुःखही त्याला असह्य वाटायचं. पण असं सर्व वाटत असूनही आपलं हे वेड, ही बेभानता किती निराधार आहे, किती पोरकी आहे याची विजयला जाणीव होती. अशा वैचारिक वादळात अक्षरशः कागदाच्या कपट्याप्रमाणे तो भिरभिरत होता. काव्य, साहित्य हा विजयचा प्रांत नव्हता. तरी कुठंतरी ऐकलेल्या शायरीच्या ओळी तो कैकदा स्वतःशी म्हणायचा, हम दिल से तुम्हारे हैं, यह कह भी नहीं सकते और तुमसे जुदा होकर रह भी नहीं सकते. त्याच्या या व्यथेला, दुःखाला फक्त एकच वाली होती, ती म्हणजे सरोज. तिला अशी अधूनमधून अघोरी थट्टा करायची लहर येते.
आत्ताही तेच झालं. आतल्या आत धुमसत विजय म्हणाला, ठीक आहे, तुला जर प्रामाणिकपणे असं म्हणायचं असेल तर मी चाललो. स्वतःचं दुःख एकट्यानं वागवण्या इतकं ध्येय मला मिळेल हळूहळू. विजय एवढं बोलून चालायलाही लागला. त्याच्याबरोबर गाडी चालवीत सरोज म्हणाली, या साहेब, या आता आत. माझा खराखुरा राग येण्यासाठी तुम्हाला खूप तपश्चर्या करावी लागणार आहे. विजयचं लक्ष सरोजच्या डोळ्यांकडे गेलं आणि त्याची ताकदच गेली. हीच ती नजर. पहिल्यांदा स्वत्व हरवलं गेलं ते ह्याच नजरेपायी. पुंगीच्या स्वरावर नागराजाचं तेज गहाण पडावं, विस्तवावर पडलेल्या धुपाला स्वतःचं अस्तित्व राहू नये, तसं त्या नजरेनं झालं. त्या दिवशी विजय घरी आला. तो अशीच ऐकलेली आणि अनपेक्षित लक्षात राहिलेली शायरी म्हणत, उनकी पहली नजरों को क्या कहिए, हम आज तक है वह चोट दिल पे लिए हुए. ना खुशीनं सरोजच्या शेजारी बसत विजय म्हणाला, आजचा दिवस येतो. घरापासून अंतरावर सोड म्हणजे झालं. तसं जमायचं नाही. गाडीत बसलात ना माझ्या, आता मी घरापर्यंतच येणार. मी तुझ्यावर कशी जबरदस्ती केली हे सांगणार. मग काय त्यांना म्हणायचं ते पाहू. तेजस्विनीनं मोटारीच्या आवाजावरूनच सगळं ओळखलं. तिच्या कपाळावर आठी चढली. मोटारीच्या दोन्ही दरवाजांचे आवाजही तिला बसल्या जागी ऐकू आले. ती स्वतःशी म्हणाली, म्हणजे बाईसाहेबही घरात येणार तर. आता सगळं हास्य विनोदाचं नाटक करायला हवं. ते सर्व मंजूर आहे. त्या सर्व संबंधात काहीच गैर नसल्याचं दर्शवायला हवं. आता मीना आणि मुकुंद यांचं कौतुक सुरू होईल. त्यांच्यासाठी काही आणलं असेल लाच म्हणून. छोट्यांना हा खाऊ आणि मोठ्यांसाठी. सरोज विजयाच्या आगमनाने तेजस्विनीची विचारमालिका तुटली. ती मनाविरुद्ध का होईना, पण स्वागताला उभी राहायच्या आतच ती दोघं घरात आली. मालकीनबाई आहात का? सरोजनं दरवाजाची कडी वाजवीत विचारलं. मालकीनबाई ह्या शब्दाचा तेजस्विनीला राग आला. तिच्या होटाशी आलं, कोण झालंय आता मालकीन? पण तसं ती म्हणू शकणार नव्हती. म्हणजे एवढ्यात तरी तिला तसं सरळ सरळ काही दर्शवायचं नव्हतं. अजून तिचा स्वतःवर विश्वास होता. तेजस्विनी नावातला अर्थ माहीत होता. पावलं एक वेळ उशिरा पडतील, फार जवळजवळ पडतील, पण पडतील ती योग्य वेळी योग्य दिशेनं पडतील याची तेजस्विनीला खात्री होती. आणि त्याचप्रमाणे सकाळी विजयला टॅक्सीनं या असं सांगूनही तिनं त्या शीतयुद्धाची नांदी म्हटली होती. सकाळी एवढा स्पष्ट विरोध दर्शवूनही विजय सरोजच्या मोटारीतून आला होता. आता ह्यापेक्षा चढा पवित्रा घ्यावा लागणार याची तेजस्विनीला कल्पना आली. या बाबतीत विनंती, विनवण्या, रडण्या भागण्याचा परिणाम होणार नाही याची तेजस्विनीला खात्री झाली होती. असं जरी सगळं होतं तरी ही वेळ कोणताही पवित्रा घ्यायला योग्य नव्हती. त्यांचं स्वागत करणं भाग होतं. त्यांच्या गप्पात ती सामील झाली, हास्य विनोदात रमली. आणि त्यावेळेला सरोज विजयला नजरेनं म्हणत होती, उगीचच घाबरला होतात तुम्ही. त्याच वेळेला तेजस्विनीला आपल्या वरवरच्या वृत्तीला ती दोघं फसल्याचा खेद वाटत होता, विषाद वाटत होता. तिला लवकरच पुढची पावलं टाकायची होती. पण सगळे बेत व्यवस्थित आखूनही ते अंमलात आणता आले नाहीत. त्यापूर्वी निराळ्याच घटना घडल्या. सगळ्या कुटुंबावर संकट कोसळल्यावर तेजस्विनीला आपसातले गैरसमज, मतभेद बाजूला ठेवायला लागले. विजयवर काही रकमेची
अफरातफर केल्याचा आरोप आला. एका चांगल्या बँकेत विजय कॅशियर होता. सरसचं भलं मोठं खातं त्याच बँकेत. विजयची व तिची ओळख म्हणूनच. प्रसंग बाका होता. भल्या भल्यांनी विजयबद्दल ग्वाही दिली. अनेकांना या बातमीचा धक्का बसला होता. खुद्द डायरेक्टर्सपैकी काही जण विजयच्या अनुकूल होते, पण त्यांना काही करता येत नव्हतं. ह्या सर्व घटनेतल्या मुख्य विजय, पण त्यालाच काही आठवत नव्हतं. अशा प्रसंगी सर्व शक्तीनिशी पाठीशी उभी राहिली ती सरोज. हवी तेवढी रक्कम भरण्यात आली, पण तोवर मामला बिघडला होता. बँकेत चौकशीचं सत्र सुरू झालं आणि चौकशीचं प्रकरण संपेपर्यंत विजयला तात्पुरतं बडतर्फ करण्यात आलं. तेजस्विनीच्या सगळ्या विरोधाला तिनं आखलेल्या सर्व योजनांना सुरुंग लागला तो इथं. सरोजला विरोध दर्शवणं फार कठीण होतं. ती केव्हाही यायची. कोणती गोष्ट उनी पडू द्यायची नाही. केवळ विजयलाच नव्हे तर मुलांनाही तिनं जिंकलं होतं. तेजस्विनी सोडल्यास कुणालाही फारसं बिघडलंय असं वाटत नव्हतं. मुलांना गंभीर परिस्थितीची जाणीव व्हावी याची तेजस्विनीला अपेक्षा नव्हतीच. वडील 24 तास घरी असतात याच आनंदात ती होती आणि विजय 24 तास घरी असतो हीच तेजस्विनीची डोकेदुखी होती. ह्या कल्पित ओढवलेल्या प्रसंगानं विजय माणसातून जणू काही उठला होता. आपत्ती आल्यावर जातिवंत पुरुष चिडून उठतो. अन्यायाचा बळी झाल्याची जाणीव त्याला स्वस्थ बसू देत नाही. तो जास्त क्रियाशील होतो. डाव करण्याच्या प्रयत्नात असलेले कपट उलटवून टाकण्यासाठी तो संधी शोधत राहतो. किमान ह्या आपत्तीचे विजयसारख्यांनी असे स्वागत करावी ही तेजस्विनीची अपेक्षा होती. विजयला कष्टाची ओळख नव्हती. लग्नानंतरचे काही दिवस तेजस्विनीनं व विजयनं झुंजार वृत्तीनं काढले होते. समस्या हसतमुखानं सोडवल्या होत्या. बारीक सारीक संकटांना खांद्याला खांदा देऊन तोंड दिलं होतं. बिकट परिस्थितीत तर नेहमी सरस तेजस्विनीची समजूत घालीत तो म्हणायचा, अगं रडतेस काय अशी? विजयला तेजस्विनी मिळाली. अपयश आता दिपून जायला पाहिजे. पण आता ह्यातलं काय राहिलं होतं? का हा वयाचा परिणाम समजायचा? 40च्या वयात गेलेल्या माणसाला स्वास्थ्याची भूक एवढी असते का? तेजस्विनी एकटीच ह्यावर विचार करून थकायची. केव्हा तरी विजयला जुन्या आठवणी सांगून त्याला उत्तेजन देण्याचा प्रयत्न करायची. केव्हा केव्हा तो शांतपणे ऐकून घ्यायचा. केव्हा केव्हा बाहेर निघून जायचा आणि केव्हा केव्हा शांतपणे तिलाच उलट विचारायचा, कशाला हव्यात या गोष्टी? कशाला 10 ठिकाणी खेटे घालायचे? त्या व्यवहारी जगाचं मला तोंड पाहायचं नाही. समजावणीच्या स्वरात तेजस्विनी म्हणायची, असं म्हणून कसं चालेल? ह्याच जगात राहायचंय आपल्याला. राहायचं असेल याचा अर्थ त्याला भ्यायला पाहिजे असं नाही. भिवून राहिलो म्हणून ही पाळी. बँकेची पैनपै चुकती केल्यावर माझ्या नोकरीचा प्रश्न येत होता कुठे? पण नाही, कुणी मानलं म्हणे बँकेच्या इब्रतीसाठी चौकशीचं नाटक करायला हवं. संस्थेला तेवढी प्रतिष्ठा आणि माझ्यासारख्यानं एवढी वर्ष दिवस रात्र कामं केली, त्याला मात्र प्रतिष्ठा नाही काय? विजय चिडून म्हणायचा. तेजस्विनी त्यावर एकदा म्हणाली होती, विजय, अरे निरुत्साही होऊ नका. गेलेली प्रतिष्ठा परत मिळवता येते, त्यात काय मोठंसं? त्यावर तो उफाळून म्हणाला, 4 नालायक लोकांकडून प्रतिष्ठा मिळवण्यात कसला आलाय पुरुषार्थ?
मला खरं खुरं जाणणारी माणसं निराळी आहेत. एवढ्यावर मग तो तेजस्विनीला हवा असलेला पण विजयला नको असलेला विषय संपायचा. विजयला आलेलं अपयश तेजस्विनीला डाचलं होतं, ह्यात वादच नव्हता. विजयच्या खालोखाल तो आघात सगळ्या कुटुंबावरच होता. पण त्याहीपेक्षा दुःख होतं ते विजयच्या वृत्तीचं. वेदना होती ती फार निराळी. कुणाच्या आधारापायी विजय एवढा निष्क्रिय झालाय हे एखाद्या शाळकळी पोरानं ओळख सांगितलं असतं. अनंत हस्ते कमलावराने द्यावं अशी पदळपट्टी आणि खैरात सरोजने चालवली होती. तिनं केवळ विजयचाच नव्हे तर मुलांचा कब्जा घेतला होता. विजयला त्याची खंत नव्हती. त्या लाजिरवाण्या जिन्याला तेजस्विनीला तिटकारा आला होता. तिच्या माहेरी सगळं व्यवस्थित असूनही ती माहेरी जायला मोकळी नव्हती. कारण मग त्या राज्यात कुणावर नियंत्रण राहिलं नसतं. त्याशिवाय एवढे दिवस ज्या गोष्टी तिच्या घरापर्यंत पोचल्या नव्हत्या त्या देखील कळण्याची शक्यता होती. पण अशा गोष्टी सावरून सावरल्या जात नाहीत. तेजस्विनीनं पराकाष्ठा केली तरी आजूबाजूचे लोक पाहतच होते. समजायचं ते समजत होते. पिसावरून पक्ष्यांची गणितं मांडित होते. सांगून ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये विजय राहिला नव्हता. मार्ग एकच होता, सरोजचा, जो आजवर तेजस्विनीनं टाळला होता. पण आता इतर उपाय थकले होते.